काय झालं बाबा रात्री? रात्री आवाज आला, मग आम्ही 2-4 जण इथलं आम्ही पळत आलो. इथं आलो तर ही गाडी खाली गेली, त्यांची गाडी पुढं दुसरी ठोकलेली गेली आणि मग हे 2-4 जण पोलीस होते, आरोपीला सोडून आलते भिडवून जामखेडची. म्हणजे आम्ही विचारलं त्यांना कुठले, ते म्हणले आम्ही जामखेड पोलीस स्टेशनचे. लिंबगणीच्या पुढं पवार साहेबाच्या शेतामध्ये रात्री गाडी गेली. मंगेश जाधवचा फोन आला 11:15 वाजता. नेकलूर पोलीस स्टेशन आणि पाडोदा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी येऊन भेटी देऊन गेले तर घटनास्थळी. काय नाव तुमचं? भाऊराव शिंदे. काय झालं नेमकं? रात्री आवाज आला आणि आवाज आल्यानंतर आम्ही पळत आलो. ते पोलीसची गाडी इकडे खाली आली, आरोपी ते पोराची गाडी पुढे गेली आणि मग आवाज आल्यावर आम्ही इथं आलो तर ही गाडी इथं आली. हे 4-5 जण होते. पोलीस लोक? हा, पोलीस लोक. कोणा काय लागलं होतं? थोडं लागलं होतं त्यांना, मुक्का मारा असं लागलेच म्हणत होते. एक जण बारगाड्याला चमकत आहे म्हणले, एक जण मांडीत चमकत आहे. कुठली गाडी नेमकं म्हणजे? पोलीस लोक कुठले होते? जामखेड. काय सांगाल नेमकं? रात्री 11-11:15 वाजता मंगेश जाधव यांचा फोन आला. मला आपल्या कोट्यापाशी पोलीसवाल्याची गाडी खाली गेली, मला बाळाचे मुलं आणि पोलीसवाल्याची गाडीचा ॲक्सिडेंट झाला. तर त्यावेळेस नेकलूरचे पोलीस स्टेशनचे लोक आणि पाडोद्याचे पोलीस स्टेशनचे लोक घटनास्थळी भेट देऊन गेले.